श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये पण बरेच काही तुम्हाला सांगणार आहे। आजचा विषय म्हणजे नजरदोष। नजरदोष जर होत असेल, तुम्हाला होत असेल, तुमच्या मुलांना होत असेल, तर त्यासाठी एक छोटेसे उपाय तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकता। याचा रिझल्ट 101% मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। नजरदोष जर होत असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून पहा। आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजरदोष होतो। बाहेर कुठं गेले की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात। कोणाच्या घरी जेवण जरी केलं, कोणाच्या घरचं अन्न जरी खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजारपण चालूच असतं। औषध उपचार करतोय पण आपलं शरीर जे आहे ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही। जसं आपण औषध ट्रीटमेंट घेतो, औषधं खातो, तसं आपल्याला आजार वाढत जातो। कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला असा त्रास होतोय, किंवा आपल्याला एक शंका मनात निर्माण होते, कोणीतरी मला काहीतरी करत आहे बाबा, त्यामुळेच मला असं होत आहे। किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून तरी काहीतरी नजरदोष नक्कीच होत आहे। काही वाईट शक्ती या माझ्यासोबत येतातच। याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर अपयश येत असेल, म्हणजेच या गोष्टीमुळे काही होत नसेल, सतत आपल्याला डिप्रेशनमध्ये राहतो, सतत वाईट विचार मनात येतात, चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत, आपल्या मनातच येत नाहीत, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत झोपून राहतो, फक्त बसून राहावंसं वाटतं। समोर दिसतंय की एवढं काम करायचं आहे, असं करायचंय, तसं करायचंय, पण मनातून आपण खूप मागे फिरलेलो असतो, पण आपलं शरीर, आपलं मन प्रतिसाद देत नाही। तर अशा वेळेस काय करायचं, म्हणजेच काही ना काहीतरी कोणती तरी गोष्ट असेल की जे आपल्याला मागे खेचत आहे, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाही। आपले जे विचार आहेत, विचार कृतीत उतरू देत नाहीत, विचारांवर काम करू देत नाहीत। तर मित्रांनो, अशा वेळेला नेहमी 3 वस्तू सांगणार आहे त्या आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। मित्रांनो, अगदी झोपताना, बाहेर जाताना, पर्समध्ये, कुठेही तुम्ही या वस्तू नक्की ठेवायच्या आहेत। तर मित्रांनो, याने काय होईल, याने जेव्हा वाईट शक्ती, आपली नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ येईल तेव्हा ती आपल्याजवळ थांबणार नाही, किंवा या गोष्टींचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही, आणि या सगळ्या गोष्टी असतील तरी त्या हळूहळू कमी होत जातील। तर पहिली गोष्ट ती म्हणजे बिबवा, जो असतो मित्रांनो, पूर्वीपासून आपल्या आजी आजोबा पणजोबा, आपण लहान असताना वगैरे आपल्या आईकडे वगैरे, किंवा आपल्या खिशात आपण बाहेरगावी जाताना, किंवा आपण आपल्या घरी येत असेल त्यांच्या घरनं, तर ते एक खिशामध्ये एक काळी गोष्ट ठेवायची, त्यालाच बिबवा असे म्हणतात। हे पूर्वीपासून चालू आहे, याचा रिझल्ट आहे, त्यामुळं ते पूर्वीपासून सुरू आहे ती प्रथा। तर पहिली गोष्ट ती म्हणजे बिबवा। तर मित्रांनो, हा बिबवा असतो ना बघा, ज्याला आपण बिब्बा सुद्धा म्हणतो, काळ्या कलरचं छोटंसं बी असतं, बिब्याचं फूल आपण बरेच जण त्याला म्हणतो। नाहीतर आता गावाकडे आपण शेतात जात असताना साईडला खूप बिब्याची झाडं असतात बघा, तिथे पण बिबवा मिळतो, किंवा शेतात डोंगरावर गावाकडे खूप झाडं असतात बिब्याची, तिथून आपण खूप सारे बिबवे आणू ठेवू शकता। गावी तुमचं कोणी नसेल तर काही शहरांमध्ये जे पूजेचे दुकानं असतात, त्या पूजेचे साहित्य मिळतं, त्या दुकानात सुद्धा विचारून बघा, तुम्हाला बिबवा नक्की मिळून जाईल। तो आपल्याला बिबवा घ्यायचा आहे, आणि कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये, किंवा आपल्या उशीखाली, आपल्या बेडमध्ये, आपल्याला आपल्या सोफ्याच्या खाली, किंवा आपल्या खिशामध्ये, कुठेही आपल्याला जसं शक्य असेल तिथे तो आपल्याजवळ ठेवायचा आहे। आता तुम्ही काय करू शकता, आपल्या बेडवर आपण झोपतो, मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली एक ठेवून देऊ शकता, किंवा आपल्या उशीखाली ठेवून देऊ शकता। त्याला चिकट टेपने उशीला ते चिटकून शकता, पिलोला चिकटून त्याच्यावरून आपण उशीचं कवर घालू शकता। ही पहिली गोष्ट आहे। दुसरी म्हणजे एक आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचा आहे, किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील, म्हणजे तुम्हाला काही
ठेवण्याची जागा असेल तर तिथे एखादा ठेवून द्यायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बिबवा जो आहे तो आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे। असं म्हटलं जातं की बिबवा अशी वस्तू आहे की ज्याच्याजवळ किंवा तो ज्याच्याजवळ असेल बिबवा, त्याच्याजवळ निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा त्याच्या आसपासही येऊ शकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचं झाड, रुईचे 2 प्रकारचे झाडं असतात। एक थोडंसं पर्पल कलरचं फूल असतात आणि एक व्हाईट कलरचं रुईचे झाड असते। तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, पूर्ण व्हाईट कलरचं जे पांढरं रुईचं झाड आहे, ज्याला पांढरे फुलं लागतात, पूर्ण पांढऱ्या प्लेन पांढऱ्या कलरचे फूल ज्या रुईच्या झाडाला लागतं, त्या रुईच्या झाडाची छोटीशी मुळी घ्यायची आहे आपल्याला। छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे। ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे। त्याला धूप दीप दाखवायचा आहे। एक दिवस आपल्या देवघरामध्येच ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवसापासून ती आपल्याला कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी किंवा दुसऱ्या दिवशीपासून ती आपल्याला पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये किंवा आपल्याजवळ कशाही पद्धतीने ठेवायची, जर म्हणजे ठेवता येईल। किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणू शकता, त्याचे तुकडे करू शकता, एक बेड खाली ठेवण्यासाठी, एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळींसाठी, आणि अशा पद्धतीने मित्रांनो ते वापरू शकता। पांढऱ्या रुईच्या जवळ सुद्धा कधीही निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श देखील करत नाही ज्यांच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल, असं म्हटलं जातं। त्यामुळे हे पण आपण ठेवू शकतो। तसेच मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच वेळ वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करतंय, त्यामुळे तो घरात येऊन भांडण वगैरे असं करतोय। तर अशा वेळेस आपल्या पतीच्या सुद्धा पॉकेटमध्ये किंवा बॅगमध्ये एखादा बिबवा असेल किंवा ही मुळी असेल, आपण ठेवू शकतो। बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद, भांडण कमी होत जातं आणि हे आपल्याला लक्षात पण येईल। तर तिसरी वस्तू म्हणजे कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथं कुठे हनुमानजींचं मंदिर आहे, तर हनुमानजींच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे। तिथं गेल्यानंतर हनुमानजींना त्यांना स्पर्श करू शकू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे। शनिवारी दिवसभरामध्ये कधीही जा। तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो दोरा आहे ना काळा, तो आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं तर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे। तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं, दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही 11 वेळा त्या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे। 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, पण 11 वेळा केलं तर खूप छान राहील। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपलं संरक्षण देखील होईल। 11 वेळा आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे। त्यानंतर त्या गुरुजींच्या हातामध्ये देऊन किंवा आपले मिस्टर किंवा कोणी असेल त्यांच्या बाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना सांगायचं की हनुमानजींच्या पायाला हा धागा लावून द्या, जेणेकरून या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा। नुसतं टेकवलं असं नाही, तर धाग्याला शेंदूर लागायला हवा हनुमानजींच्या पायाला। अशा पद्धतीने तो लावायचा आहे। नंतर आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो, जसे की बाधीचा, आजारपणाचा, सतत आजार, नजरदोष, या सगळ्या गोष्टी होतात, तर त्या व्यक्तीच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला हा धागा बांधायचा आहे। तुम्हाला जर कधी मित्रांनो असं वाटलं की हा धागा खराब झाला आहे किंवा तुटण्यात आला आहे, त्यावेळेस आपल्याला घराच्या आजूबाजूला कुठेही वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि परत अशाच पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे। याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजरदोष होतात, वाईट शक्ती, वाईट गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो। पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे, छोटीशी बघा चांदीची डब्बी घ्यायची, अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाईल। तर अगदी छोटीशी चांदीची डब्बी घ्यायची आणि त्याच्यामध्ये
हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर असतो ना तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डबी ना मित्रांनो आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे। याने सुद्धा चांगल्या गोष्टी बाहेर होऊ शकतात आणि बाहेरील बाधा नजरदोष आपणास व डिप्रेशन या सगळ्या गोष्टींचा त्रास आपणास होणार नाही, कमी होत जाईल आणि हळूहळू नष्ट पण देखील होईल। आणि या ज्या शक्ती आहेत त्या आपल्या आसपास सुद्धा फिरकणार नाही। पाचवा उपाय म्हणजे आपण आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे। याने सुद्धा जर तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती सुद्धा हळूहळू नष्ट होईल। घरात सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे। या मंत्राने सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव नक्की येईल। असे हे 3-4 उपाय आहेत जे तुम्ही अगदी सहजही करू शकता। 1 रुपयाचाही आपल्याला खर्च होणार नाही। साधे आणि सोपे आहेत, करा आणि याचा अनुभव नक्की घ्या। अनुभव आला की मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ताई मला अनुभव आला आहे। हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करायचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा।